नमस्कार मंडळी. सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी मराठीने नुकतंच नव्या मालिकेची घोषणा केली. दीपज्योती ही नवीन मालिका आहे. नुकतीच या मालिकेची रिलीज डेट आणि कास्ट जाहीर करण्यात आली. ही मालिका 13 एप्रिलपासून रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. 3 बहिणी आणि भाऊ यांची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की 3 बहिणी, आई आणि त्यांचा एकुलता एक भाऊ सुखी आयुष्य जगत असतात. त्यातील एक बहीण ज्योती आहे, तर भाऊ रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. तर एक बहिणीचं लग्न सुयेशची लग्न ठरलं आहे. दुसरीकडे दीप आहे, जो श्रीमंत घरचा मुलगा असून आईच्या मृत्यूमुळे खचला आहे आणि तो दारूच्या आहारी गेला आहे. ज्योतीचा भाऊ आणि सुयेश रिक्षातून जात असताना दीपची गाडी त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक देते. त्या अपघातात ज्योतीचा भाऊ आणि सुयेशचा मृत्यू होतो. ज्योतीची बहीण यांचं सूड घ्यायचे ठरवते, तर ज्योती प्रेमाने घर सारवायचं वचन तिच्या मृत भावाला देते. मालिकेच्या प्रोमोने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी प्रोमोचं कौतुक केलं, पण ही मालिका रात्री 8 वाजता प्रसारित होणार असल्याने लक्ष्मी निवास मालिका संपणार की वेळ बदलणार हा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला. या मालिकेत पूर्वा कौशिक, प्रसाद, गिरीश, अक्षय, सलोनी अशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अजून या मालिकेत कोण कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.